लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच सुंदर असा एपिसोड पाहायला मिळणार आहे। थोडक्यात प्रेक्षकांनो फायनली इथे आता काव्याने घटस्फोटाच्या कागदावर सह्या केलेल्या असतात आणि इकडे जीवाने सुद्धा घटस्फोटाच्या कागदावर सह्या केलेल्या असतात। अगदीच आरडा ओरडा गोंधळ घालून त्यांच्याकडून सह्या करून घेतलेल्या असतात आणि त्यामुळेच फायनली आता ह्यांच्या नात्यामध्ये पुढे काय होणार आहे हे खूपच खतरनाक आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोडक्यात आपण जाणून तर घेणारच आहोत, पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तर आता प्रेक्षकांनो होतं काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे मानिनी आणि मिथुन काका खूप उशिरा इथे हॉलमध्ये बसलेले असतात बोलत आणि ते यादी करत असतात। तेवढ्यातच आता मानिनी तिथे येते। मानिनी तिथे आल्याच्यानंतर ती म्हणत असते, काय एवढा उशीर झालाय आणि गप्पा कसल्या मारताय? तेवढ्यातच मिथुन काका म्हणतात, अहो काय वहिनी, आम्ही गप्पा कुठे मारतोय? अहो इथे आम्ही यादी करतोय, लिस्ट करतोय। कसली यादी आणि कसली लिस्ट बनवताय? तेव्हाच आता ते म्हणत असतात, काय ना वहिनींना साठे गुरुजींचा फोन आला होता आणि साठे गुरुजींनी असं सांगितलंय की उद्याच सत्यनारायणाची पूजा घालून घ्या आणि हे बघा ही तर लिस्ट करतोय आम्ही। असं म्हणूनच आता मानिनीच्या हातामध्ये जो पेपर असतो तो इथे ती वसवत्याला पाहायला देते आणि वसवत्या पाहत असताना अगदीच वेगळ्याच याच्यामध्ये ती हरवून जाते। तिला असं वाटत असतं की हे सगळं कशासाठी, हा सगळा एवढा घाट कशासाठी घातलेला आहे असाच ती विचार करते। तेवढ्यातच तिथे रम्या आलेली असते। रम्या आल्याबरोबरच ती म्हणत असते, काय गो काय चाललेलं आहे? आणि तेव्हाच तू जशी मैत्रिणीबरोबर फिरायला गेली होतीस ना, तसेच घरातली इतर लोक सुद्धा त्यांच्या मैत्रिणीबरोबर फिरायला गेलेत। रम्या म्हणते, काय 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 चालले? मैत्रीण कोण? पारची मैत्रीण तर मीच आहे इथे। तेव्हा मिथुन काका म्हणतात, काय रम्या तू पण काय जोक मारतेस ग मस्त? अगं त्याची बायको आहे ना त्याची मैत्रीण, आणि ते दोघे सुद्धा आपापल्या बायकोला घेऊन मस्त डेटवर आणि मस्त डिनर डेट एन्जॉय करायला गेलेले आहेत। हे पाहता क्षणी आता रम्याचा मात्र अगदीच इथे जळफळाट झालेला असतो। तिला इथे प्रचंड राग आलेला असतो। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट इथे होत असते, ती म्हणजेच की आता इकडे जो काही आपला पार्थ आहे, पार्थ इथे काव्याला म्हणत असतो, हे बघा तुम्हाला गिल्ट वाटतंय म्हणून तुम्ही मी हे सगळं काही करत आहात असं बोललात ना, पण नका करू। तुमच्या मनामध्ये हे गिल्ट आहे म्हणून अजिबातच तुम्ही ह्या गोष्टी करू नका। तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे म्हणून तो तुम्ही हे सगळं काही करतायत, पण नका करू। तेव्हाच काव्या म्हणत असते, पार्थ काय बोलताय? हो अगदीच बरोबर बोलते, हे अगदीच तसं झालेलं आहे। लहान मुलाला भूक लागली आणि त्याला जेवायला दिल्यासारखं झालेलं आहे। 3 दिवस तुम्ही माझी काळजी घेतली, मला एवढं सगळं काही केलं, पण नंतर काय करणार आहात? तुम्ही हे मनातून थोडी ना करत आहात। काव्या हे सगळं काही अजिबातच करू नका। मला माहिती तुमच्या मनाविरुद्ध लग्न झालं, 1 महिना तुम्ही मनाविरुद्ध माझ्यासोबत राहिलात आणि आता आज 7वा दिवस आहे। मी तुम्हाला घटस्फोटाच्या कागदावर सह्या करून दिल्यात, इव्हन तुम्हालाच तो घटस्फोट हवा होता, पण हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये आणि मला माझी काव्या अशी नकोच आहे। माझी काव्या डॅशिंग आहे, पण तो सुद्धा हक्क आहे का मला माझी काव्या म्हणण्याचा? नाहीच आहे। तो तुम्ही मला हक्क तरी कुठे दिलेला आहे? आणि त्यासोबतच तुम्ही माझ्यासोबत राहताना अगदीच काचेमधल्या बाटलीमध्ये जसं आपण फुलपाखरू ठेवतो तसंच त्या फुलपाखरासारखं तुम्ही माझ्यासोबत राहायला नकोय। पण खरं सांगू का, त्या फुलपाखराचा रंग माझ्या हाताला नाही लागला तरी सुद्धा चालेल, पण मला तुम्हाला मुक्त उडताना बघायचं आहे काव्या, असंच पार्थ इथे म्हणत असतो। आणि तेव्हाच पार्थचं करावं तेवढं कौतुक इथे कमीच असतं आणि काव्या अगदीच डोळ्यामध्ये अश्रू आणूनच त्याच्याकडे पाहत असते। स्वच्छंदी अशी त्या फुलपाखरासारखीच काव्या। खरं सांगू का, माझ्या आठवणीतली काव्या म्हणजेच फटकळ, बंडखोर, निडर अशी काव्या आहे। ही अशी कोणाला तरी डबे करून देणारी, त्यासोबतच कोणासाठी तरी काहीतरी तिचे स्वप्न, त्याचबरोबर तिचं एक जे व्यक्तिमत्व आहे किंवा तिचा जो ओरिजिनलपणा आहे तो इथे तिने गमवायला नको, असंच पार्थ इथे बोलत असतो। तुम्ही हे 3 दिवस जे माझ्यासाठी करताय ना ते खोटं आहे। तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे म्हणून तुम्ही हे सगळं काही करत आहात, पण माझी काव्या ही अशी नाहीये। माझी काव्या निडर आहे, अगदीच सगळ्यांना खडसावून बोलणारी आहे आणि तुम्ही जे आता 3 दिवस करताय ते खोटं आहे। तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे म्हणून तुम्ही हे करताय, पण मला हे नकोच आहे। माझी काव्या कशी आहे हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे ना, आणि माझ्या काव्याने असं कोणासाठी तरी, कोणाच्या दबावाखाली तरी येऊन, कोणासाठी तरी तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून असं करणं मला हे अजिबातच नकोय। खरं तर सॉरी बरं का, तुम्हाला माझी काव्या म्हणण्याचा हा हक्क नाहीये मला माझ्याकडे, पण मी तुम्हाला आत्ता ह्या काव्याला माझी काव्या म्हणतच नाहीये। मी त्या माझ्या काव्याला मी माझी काव्या म्हणत असतो आणि म्हणत आहे।
तेव्हाच मला कुठेतरी असं वाटायचं मी ह्या काव्याला माझी काव्या बनवूनच राहील आणि कितीही काही झालं तरी सुद्धा माझं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल आणि त्याच काव्याला मी माझी काव्या म्हणत आहे. तुम्ही उगाचच वाईट वाटून घेऊ नका बरं का. खरं सांगू का पार्थ, प्लीज ऐका ना. नाही नकोय, मला काहीच नाही ऐकायचं. खरं सांगू का, तुम्ही 3 दिवस जे काही माझ्यासाठी करत होतात ना, तेव्हा ते मला खूप आवडायचं. अशी फिलिंग यायची की खरंच आपल्यासाठी कोणीतरी करणारा आहे आणि त्यासोबतच आपल्यासाठी कोणीतरी एफर्ट्स घेणारा आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढे 3 दिवस सगळं काही केलं, माझ्या आवडीनिवडी जपल्या, सगळं काही केलं. ते माझं एक स्वप्नच राहील आणि स्वप्नात मी सगळं काही तुमच्यासाठी पाहिलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र काव्या नक्कीच आहे, आपण जेव्हा एखाद्यासाठी खूप जास्त एफर्ट्स घेतो, एखाद्याला खूप जास्त पॅम्पर करतो ना, ती फिलिंग काहीतरी खूपच वेगळी आहे असं पार्थ इथे काव्याला बोलत असतो. खरं तर तुम्ही माझ्यासाठी जी खिचडी बनवून आणली होती ना, तेव्हा मला खूप छान वाटलं होतं. पण तुमच्यासमोरच मी ती खिचडी इथे त्या दादांना पिऊन दादाला दिली आणि हे मुद्दामून नाही केलं, मी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी नाही केलं. ती खिचडी देताना तेव्हा सुद्धा माझा तितकाच जीव तुटला होता आणि खरं सांगू का, ही सगळी काही अद्दल तर मला इथे जीवाने घडवली आहे असं इथे पार्थ बोलत असतो. पण तेव्हा तो म्हणतो, पण आता हे सगळं मला नाही सहन होतंय आणि तेव्हाच त्याला खूप जास्त त्रास होत असतो. पण खरं सांगू का काव्या, तुम्ही मला याआधी खूप आवडायचात, खूप जास्त. तुमच्याशिवाय मी नाहीच असंच मला नेहमी वाटायचं. पण तेव्हाच काव्या म्हणत असते, पण आता काय, बोला ना पार्थ, पण आता काय. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, पण आता मात्र खूप आवडीनिवडीच्या पलीकडे गेलेलं आहे सगळंच काही. हो, आता तुम्ही हे सगळं करण्यापासून प्लीज थांबवा. असं काहीच करू नका. तुम्ही आता कुठलेच प्रयत्न सुद्धा करत राहू नका आणि मला हे आता सहन होत नाहीये आणि तुम्ही आता जे काही हे करत आहात ना, ते लगेचच ताबडतोब थांबवा. तेव्हाच काव्या त्याच्याकडे पाहत असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो, तुम्ही जर एकदा जरी पुन्हा असा काही प्रयत्न करायला गेलात ना, तर तेव्हा काव्या म्हणत असते, तर काय. तेव्हाच तो म्हणत असतो, तर मी खरं सांगू, प्रेमात पडेल काव्या मी तुमच्या. असं म्हटल्याच्या नंतर काव्या मात्र त्याच्याकडे पाहतच असते. प्लीज हे असं काहीच करू नका. आणि तेव्हाच पार्थ स्वतःच्या खिशामध्ये असलेले डिव्होर्सचे कागद काढतो आणि काव्यासमोर पकडत असतो आणि ह्या नात्यातून आता मला मोकळं करा, मला नाही राहायचंय तुमच्यासोबत आणि तेव्हाच आता कुठलंच प्रेशर आणि कुठलंच काही नकोय. तुम्ही जर एकदा जरी असं हे सगळं काही प्रयत्न करायला गेलात तर मग मी नक्कीच तुमच्या प्रेमात पडेल. असंच आता इथे पार्थ काव्याला बोलत असतो. काव्या तर मात्र अगदीच शॉक लागल्यासारखीच त्याच्याकडे पाहत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा नंदिनी रडत असते. तेव्हाच जीवा तिला रुमाल देत असतो आणि तेव्हाच ती म्हणत असते, नकोय मला तुमचा रुमाल, किती दिवसाने तुमच्या रुमालाने मी डोळे पुसू, नाही पुसायचेत मला तुमच्या रुमालाने डोळे. तेव्हाच जीवा म्हणत असतो, प्लीज नंदिनी माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा नंदिनी म्हणते, काय ऐकू मी तुमचं आणि का ऐकायचं नाहीये मला तुमचं काहीच. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, तू खूप आयडियल मुलगीस, एक जेन्युइन मुलगी आहेस, तू खूप समंजस आहेस आणि त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग आहेस, माहिती मला. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, हो सगळं काही माहिती आहे मला, पण मी तुमची बायको नाहीये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, हो की नाही. आता नंदिनी ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र जीवाला पुन्हा एकदा खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो. तो अगदीच तिच्याकडे पाहतच असतो. म्हणजेच आता नंदिनीने आज मला डिनरला आणलेला आहे तरी सुद्धा अजून तिच्या मनातले हे सगळे काही प्रश्न सुटलेले नाहीयेत असंच इथे जीवाला वाटत असतं. खरं सांगू का, तुम्हाला माझ्याबद्दल आदर वाटतो, तुम्हाला माझी काळजी वाटते, तुम्हाला माझं सगळं वाटतं, पण तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम नाहीच आहे, हो की नाही जीवा. अगदीच बरोबर बोलते ना मी. पण काय असतं नेमकं प्रेम, कसं असतं नेमकं प्रेम, काय करावं लागतं प्रेमात पडण्यासाठी, काय करावं लागतं समोरच्याचं प्रेम जिंकण्यासाठी. खरं सांगू, मी खूप जेन्युइन होते आणि त्यासोबतच हे नातं, हे लग्न निभवण्याचा खूप मी मनापासून प्रयत्न करत होते. हे सगळं बोलत असताना जीवा तिच्याकडे पाहतच असतो आणि नंदिनी मात्र अगदीच डोळ्यावरची अश्रू अनावर होत असतानाच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे जीवाला बोलून दाखवत असते. नेहमीच विचार करायचे, खरंच आयडियल कपल कसे असतील आणि ते एकमेकांना आय लव्ह यू कधी म्हणत असतील, त्यासोबतच ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडत असतील. मी खूप सारे कपल्स बघितलेले आहेत आणि मला वाटायचं की लग्नानंतर होत असेल ना प्रेम, आणि त्याच बाबतीत आपल्या बाबतीत सुद्धा मी अगदीच तसाच विचार केला होता. आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आणि ते सगळं मी स्वीकारलं होतं आणि ठरवलं होतं की लग्नानंतर होईलच की प्रेम. असं आता म्हटल्याच्या नंतर इथे जीवा मात्र अगदीच तिच्याकडे पाहत असतो. खरं सांगू का, तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की तुम्ही अगोदरच ती जागा आणि ते प्रेम कोणाला तरी देऊन टाकलेलं आहे. तेव्हाच असं वाटतं की नाही,
मी तुमचं असलेलं प्रेम ते सगळं काही दुसऱ्याला देऊन टाकलेलं आहे आणि मला देण्यासाठी तुमच्याकडे प्रेम शिल्लकच नाहीये. मग मी कुठल्या आशेवर हे नातं निभावू? मी कुठल्या आशेवर तुमच्यासोबत राहू? जीवा बोला. बोलण्याच्या वेगामध्ये बरंच काही आपण असं बोलून जातो आणि खूप ओझं मनावर घेतो, पण आयुष्यभर ते ओझं पेलण्याची ताकद आपल्यामध्ये नसते जीवा, हो की नाही? अगदीच बरोबर बोलते ना मी? तुमच्या बाबतीत सुद्धा अगदीच तसंच झालेलं आहे जीवा. भावनेच्या भरामध्ये तुम्ही बोलून गेलात की नंदिनी, मी तुझ्यासोबत लग्न करेल आणि हे नातं आयुष्यभर स्वीकारेल. पण नाही, भावनेच्या भरामध्ये घेतलेले निर्णय अगदीच आयुष्यभर साथ देतील किंवा ते निभावतील असं तर होत नाही ना जीवा. बोलण्याच्या वेगामध्ये हे सगळं काही तुम्ही बोलून गेलात, हेही बोलून गेलात की नंदिनी माझी फक्त बायको नाही तर ती अभिमान आहे माझा. खरं सांगा, तुमच्या बोलण्याचा तोच अर्थ होता नाही ना? तर तुमच्या बोलण्याचा काय अर्थ होता मी सांगते. खरंच नंदिनी खूप चांगली आहे, तिला मला दुखवायचं नाहीये आणि ती माझ्यासाठी खूप काही करते. खरं सांगू का, नंदिनीला दुखवायचं नाही एवढंच चालणार नाही, तर नंदिनीला दुखवलं तर मला सुद्धा त्रास होईल आणि जेव्हाच ही गोष्ट तुम्हाला समजेल त्या अर्थाने खरं आपलं लग्न लग्न सार्थकी ठरलं असतं जीवा. खरं सांगू का, मी सगळ्यांना सांगायची, लग्न फक्त एक दिवसाचा सोहळा असतो, पण संसार संसार मात्र एक दिवसाचा सोहळा नसून तो आयुष्यभराचा सोहळा असतो. पण जर तो लग्न माझ्यासाठी सोहळा असेल आणि तुमच्यासाठी जर शिक्षा असेल, तर कुठल्या तोंडाने आणि कुठल्या अधिकाराने मी हे लग्न पार पाडू आणि कुठल्या अधिकाराने मी हे लग्न निभावू आणि तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ? नाही होऊ शकत जीवा असं काहीच. जेव्हा नंदिनीला बोलायला जात असतो तो म्हणत असतो, नंदिनी प्लीज. तेव्हाच नंदिनी तिचा हात बाजूला करून घेते आणि तेव्हाच ती म्हणत असते, नाही अजिबात तुम्ही गिल्ट वाटून घेऊ नका. आणि तेव्हाच जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी, तुला चुकीचा अर्थ होतोय, तू चुकीचा अर्थ काढतेस, तू गैरसमज करून घेतलेला आहेस. हे बघ, असं काहीच नाहीये. हा सोहळा, हे लग्न जे आहे ते माझ्यासाठी शिक्षा अजिबातच नाहीये. आणि डिव्होर्सचे म्हणशील तर तेव्हाच नंदिनी म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे, माझ्यासाठी संसार लग्न हे एक स्वप्न होतं आणि मला ते स्वप्न व्यवस्थित निभवायचं होतं, व्यवस्थित करायचं होतं. पण इथे मात्र अगदी काहीच तसं होत नाहीये. हे लग्न म्हणजे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त शिक्षाच झालेली आहे. तेव्हाच जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी, तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. हे लग्न माझ्यासाठी शिक्षा नाहीये आणि त्यासोबत डिव्होर्सचं म्हणशील तर. आणि तेव्हाच नंदिनी मात्र अगदीच शांत बसलेली असते. ती फक्त आणि फक्त इथे जो जीवा बोलतोय ते ऐकत असते आणि ती म्हणत असते, नाही, हे लग्न फक्त तुमच्यासाठी शिक्षाच आहे जीवा, मला माहित आहे. खरं सांगू का, माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या खूप काही कल्पना आणि खूप काही स्वप्न होते. खरं तर प्रत्येक मुलीचंच ते असतं, पण माझं सुद्धा तसंच होतं. माझा नवरा अगदीच फिल्मी स्टाईलचा असावा, त्याने माझ्यासाठी कविता कराव्या, सकाळ उठून लवकर नाश्ता बनवावा, मला ऑफिसला सोडायला यावं आणि ते सगळं तुम्ही केलं सुद्धा जीवा. पण तेव्हा आता इथे नंदिनी बोलत असताना जीवा म्हणत असतो, प्लीज नंदिनी, तू स्वतःला का त्रास करून घेतेस? प्लीज असं काहीच करू नकोस, असं काही एक नाहीये. आणि त्यासोबतच ह्या घटस्फोटाचं म्हणशील तर नाही, तुझा खूप मोठा गैरसमज आणि खूप मोठे चुकीचे तो अर्थ काढलेले आहेस. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो हा, मी अगदीच स्वप्न पाहिलं होतं माझ्या नवऱ्याबद्दल, पण ते स्वप्न मात्र स्वप्नच राहिलेलं आहे. आणि तेव्हाच इथे माझा आणि इथे मी जेव्हाच लग्न करून ह्या घरामध्ये आले, त्याचसोबत तुमच्या आयुष्यामध्ये आले, तेव्हा मी खूप स्वप्न पाहिले होते. मला वाटायचं माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्यासोबत खुश राहावं, त्याने कविता कराव्या आणि मला बाईकवरून सुद्धा सोडवायला यावं. पण प्लीज तुम्ही हे केलं सुद्धा, पण अगदीच 3 दिवस केलं. पण प्लीज आता जेव्हा इथून पुढे करू नका हे सगळं काही, नाही तर हे जर तुम्ही सतत करत राहिलात तर तुम्हाला सोडून देणं मला खूप जास्त कठीण जाईल. माझा पाय इथून काढणं मला खूप जास्त कठीण होईल. आणि प्लीज जेव्हा असं काहीच करू नका. मला माहिती हे सगळं तुम्ही का आणि कशासाठी करत आहात. तुम्हाला तुमच्या मनामध्ये गिल्ट वाटतंय म्हणून तुम्ही हे सगळं काही करत आहात, पण प्लीज आता असं काहीच करू नका. हे सगळं काही नंदिनीकडून ऐकल्याच्या नंतर जीवा मात्र अगदीच आगबबुला झालेला असतो. त्याला प्रचंड राग येत असतो, गिल्ट तर मनामध्ये असतंच, पण नंदिनीच्या तोंडून हे शब्द ऐकल्याच्या नंतर त्याला काय करावं आणि काय नाही हेच कळत नसतं. तेव्हाच आता नंदिनी इथे म्हणत असते, प्लीज तुमचं गिल्ट तुमच्याकडे राहू द्या आणि माझं प्रेम इथे माझ्याकडेच राहू द्या. तुम्ही असं इथून पुढे काहीच करू नका. हे सगळं ऐकल्यावर आता तर जीवा अगदीच त्याची बोलती सुद्धा बंद झालेली असते. तुम्ही तुमच्या आधीच्या प्रेमावर एवढं प्रेम केलेलं आहे की माझ्यावर प्रेम करण्याचा आता प्रश्नच उरलाय कुठे. त्यामुळे आपलं हे नातं आहे ते आपण आता इथेच संपूया. तर संपूया नाही, किंवा ह्याला आता स्वल्पविराम नको, तर या नात्याला आता आपण फुल स्टॉपच द्यावा असंच मला इथे वाटत आहे. आणि तेव्हाच अगदी जीवा अगदीच रागाने आणि त्यासोबत शॉक लागल्यासारखाच इथे नंदिनीकडे तो पाहत असतो. आता इथे त्याच्याकडे कुठलाच प्रश्न किंवा नंदिनीने काहीच बोलण्यासारखं ठेवलेलं नसतं. कारण नंदिनी म्हणत असते, जीवा खरं सांगू का, ताणलेलं कधी ना कधी तुटतंच आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की आपण तुटायची वाट बघायलाच नको.
आपण हे जे काही नातं आहे ते मात्र आनंदाने संपूया असंच मला वाटते, ना की कडू होऊन आता आपण हे गोडीतच सगळं काही संपूयात असंच नंदिनी बोलत असते। आणि किती काही जरी झालं तरी सुद्धा ह्या नात्याला आता पुढे काहीच आयुष्य उरलेलं नाही आणि काहीच नाही असं म्हणूनच आता इथे नंदिनीने जे घटस्फोटाचे कागद आणलेले असतात ते ती पर्समधून काढते आणि पर्समधून काढल्याच्या नंतर ती आता जीवासमोर ते पेपर धरते, अगदीच रडत असते आणि म्हणत असते, प्लीज आता ह्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा, मला कुठलीच खोटी स्वप्न तुम्ही दाखवू नका आणि मला कुठल्याच खोटा स्वप्नामध्ये सुद्धा इथे राहायचं नाही असंच नंदिनी आता इथे बोलत असते। आणि तेव्हा जीवा इथे फक्त पाहतच असतो। तिला हे सगळं काही बोलताना आणि पाहताना मात्र जीवाला खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो। जीवा हे सगळं काही बोलत असताना मात्र आता नंदिनी अगदीच रडत असते आणि जीवा फक्त आणि फक्त पाहतच असतो। तर इकडे सेम पद्धतीने पार्थने आता पेपर काव्यापुढे धरलेले असतात आणि काव्यापुढे पेपर धरल्याच्या नंतर आता ते काव्याच्या हातामध्ये दिलेले असतात आणि म्हणत असतो की आता प्लीज खोटी स्वप्न आणि खोटी आशा दाखवायला नको आणि आणखी वेळ सुद्धा घालवायला नको, प्लीज काव्या ह्या ज्या पेपर दिलेले आहेत त्या पेपरवरती सह्या करा। आणखी एक दिवस जरी मी तुमच्या सोबत राहिलो किंवा एक दिवस जरी लेट झाला सही करण्यासाठी तर खरं सांगतोय मी तुम्हाला की तुम्हाला सोडणं माझ्यासाठी खूपच जास्त कठीण जाईल असंच पार्थ आता इथे काव्याला बोलत असतो। पार्थ काव्याला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असताना आता काव्या फक्त आणि फक्त पार्थकडे पाहतच असते। तिचे सगळे काही प्रयत्न आता इथे फ्लॉप झालेले असतात आणि म्हणूनच ती इथे सगळं काही एवढं सगळं करून सुद्धा पार्थला काहीच फरक पडला नाही आणि शेवटी पार्थने जे करायचं होतं तेच केलेलं आहे असाच विचार आता इथे काव्या करत असते। जर आणखी काही दिवस आपण सोबत राहिलो तर मी कदाचित आणखी तुमच्यामध्ये जास्तच अडकेन आणि प्लीज मला आता इथे तुमच्यासोबत जास्त दिवस राहायचं सुद्धा नाहीये आणि तुमच्यासोबत जास्त अडकायचं सुद्धा नाहीये असाच इथे आता पार्थ विचार करत असतो। आणि तेव्हाच खिशातून जे त्याने पेन आणलं होतं ते पेन इथे काव्याच्या हातामध्ये तो देत असतो आणि म्हणत असतो सही करा आणि तेव्हाच काव्या इथे त्याच्याकडे पाहतच असते। तर प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने चाललेलं असतं आणि आता इथे फक्त आणि फक्त इथे त्या लोकांनी फक्त टाइमपासच केलेला असतो, कारण इथे आता अगदीच 2 ते 3 मिनिटांचं त्यांनी गाणं दिलेलं असतं आणि जेव्हाच आता हे गाणं प्ले होत असतं तेव्हा त्यांना त्यांच्याबरोबर घालवलेले ते क्षण आठवत असतात। इकडे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आता नंदिनीने जीवाच्या हातामध्ये ते पेपर दिलेले असतात आणि इकडे सेम पार्थने सुद्धा काव्याच्या हातामध्ये पेपर दिल्याच्या नंतर पेन सुद्धा दिलेलं असतं आणि तो म्हणत असतो प्लीज काव्या यावरती सही करा। नंदिनी म्हणत असते प्लीज जीवा करा सही, मला आणखी ह्या नात्यामध्ये नाही राहायचंय, प्लीज मला तुमच्यासोबत आता गुंतायचं नाहीये, प्लीज आता सही करा तुम्ही प्लीज। आणि असं म्हणूनच आता तिने पर्समधलं पेन जे आहे ते सुद्धा इथे जीवाला दिलेलं असतं आणि तेव्हाच इकडे नंदिनी अजून सुद्धा प्रेक्षकांना रडतच असते, पण आता जीवा मात्र काहीच बोलत नसतो, कारण त्याला माहिती असतं आता नंदिनीला मी कितीही समजावलं कितीही जरी काही केलं तरी सुद्धा नंदिनी माझं काहीच ऐकणार नाही, कारण नंदिनीला आता मी समजावून सांगून सुद्धा काहीच फरक पडणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याला माहिती असतात, त्यामुळे तो आता काहीच बोलत नसतो। आणि शेवटी आता शेवटच्या क्षणी सुद्धा इथे नंदिनीने एवढं सगळं काही बोलल्याच्या नंतर अगदीच आता जीवाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू इथे ओघळत असतात आणि तेव्हा नंदिनी तर आल्यापासूनच रडत असते, म्हणजेच जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला समजलेल्या असतात तेव्हापासून तिने स्वतःलाच खूप जास्त त्रास करून घेतलेला असतो आणि आज मात्र इथे फायनली जीवा सुद्धा रडलेला असतो। नंदिनीचं एवढा जीव आहे त्याच्यावर, एवढं प्रेम केलेलं आहे, एका 1 ते 1.5 महिन्यातच एवढी प्रेमात ती पडलेली आहे आणि आणखी जर मी त्याच्यासोबत राहिले तर मग मात्र मी कायमचीच त्याला सोडणं कठीण होईल, मी प्रेमात पडेल, गुंतून राहील, म्हणूनच तिने हा निर्णय इथे घेतलेला असतो। सेम इकडे काव्याने पेपरवर सह्या केलेल्या असतात, कारण जो पार्थ आहे तो मात्र खूप जोरात तिला ओरडलेला असतो की सह्या करा म्हणून आणि इकडे सुद्धा आता नंदिनीने शेवटी जीवाकडून त्या पेपरवरती सह्या करून घेतलेल्याच असतात। फायनली प्रेक्षकांनो इथे आता नंदिनीच्या सह्या झालेल्या असतात, त्यासोबत जीवाच्या सुद्धा ह्या पेपरवरती सह्या झालेल्या असतात आणि त्यांचा घटस्फोट झालेला असतो। शेवटी आता ह्या दोघांचं नातं कुठल्या पॉइंटला जाऊन पोहोचेल हे मात्र खूपच जास्त कठीण असतं प्रेक्षकांनो। इकडं आता काव्याने सुद्धा अगदीच मनावर दगड ठेवत ह्या पेपरवर सह्या केलेल्या असतात, कारण पार्थने असे काही तिच्यासमोर डायलॉग मारलेले असतात, डायलॉग बोललेला असतो की तुम्ही जर आता एक क्षण जरी माझ्यासमोर थांबलात तर मी तुमच्या प्रेमात पडेल आणि तुम्ही
माझ्यासाठी एखादी जरी कुठली गोष्ट केली तरी सुद्धा मी तुमच्या प्रेमात पडेल, त्यामुळे अजिबातच तुम्ही कसलाच वेळ वाया घालू नका आणि ह्या पेपर्सवरती पटकन तुम्ही सह्या करा असं म्हटल्याच्या नंतर आता शेवटी काव्याने सह्या केलेल्या असतात. पण काव्या सह्या करत असते प्रेक्षकांनो, पण सगळ्यात जास्त त्रास आपल्या पार्थला इथे होत असतो, कारण पार्थ मात्र काव्यामध्ये पूर्ण गुंतलेला असतो आणि पूर्ण गुंतल्याच्या नंतर त्याला आता शेवटी इथे काव्याला ह्या सगळ्या नात्यातून, ह्या सगळ्या जबाबदाऱ्यातून, ह्या सगळ्या बंधनातून मोकळं करायचं असतं. खरंच आजचा एपिसोड खूप जास्त म्हणजे खूप जास्त भावनिक त्यांनी इथे दिलेला आहे प्रेक्षकांनो, कारण ह्यांना सह्या करताना खूप जास्त त्रास होत होता. जेवढा ह्यांना दोघांना होतोय तेवढाच त्या दोघांना सुद्धा होत असतो. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत विक्रम इकडे जीवा आणि नंदिनीकडे आलेले असतात. खरं तर प्रेक्षकांनो त्यांना ना इथे वकिलाकडे जायचं असतं. तेव्हाच विक्रम म्हणत असतात, काय रे तुम्ही बाहेर निघालात का? तर मानिनी जीवा आणि इकडे काव्याकडे, पार्थ आणि काव्याकडे गेलेले असतात आणि त्या म्हणत असतात, आज घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे. आणि तेव्हाच आपली काव्या म्हणत असते, हो मी तयार आहे सत्यनारायणाच्या पूजेसाठी, मी सत्यनारायणाच्या पूजेला बसायला तयारच आहे. आणि तेव्हाच इथे पार्थ मात्र काव्याकडे पाहतच असतो. पार्थ म्हणत असतो, आज आपल्याला कोर्टामध्ये जाऊन सगळी काही प्रोसेस करायची आहे आणि तुम्ही आज सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं म्हणत आहात आणि घटस्फोटाचे कागद आपल्याला कायद्यानुसार हे सगळं काही करून घ्यायचंय आणि तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं म्हणताय, असं इथे पार्थ काव्याला विचारत असतो. आणि काव्या म्हणत असते, हो बसायचंय मला सत्यनारायणाच्या पूजेला. आणि तेव्हाच इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा जो काही जीवा आहे, जीवा सुद्धा अगदीच म्हटलेला असतो की मला सुद्धा सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे. आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो, खरं सांगायचं तर आपल्या दोघांना सुद्धा इथे का बसायचं आहे सत्यनारायणाच्या पूजेला, तर नवरा बायको म्हणून सत्यनारायणाच्या पूजेला बसलं जातं. आणि तेव्हाच इथे जीवा हे सगळं काही बोलल्याच्या नंतर नंदिनी म्हणत असते की मला सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये, आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातंच राहिलेलं नाहीये, तर मग मी सत्यनारायणाच्या पूजेला का बसू, असं नंदिनी आता जीवाला म्हणत असते. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, हे जोडपं म्हणजे दोन्ही सुद्धा जोड्या सत्यनारायणाच्या पूजेला बसतील का? आणि बसतील तर बसतील कशा पद्धतीने बसतील, कोर्टात जाऊन आल्याच्या नंतर बसतील का अगोदर बसतील? कमेंटद्वारे नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढील अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.